नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लहान मुलांमधील मोतीबिंदू आणि उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीचे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शिरीष थोरात, वाळिंबे आय क्लिनिक पुणेचे डॉक्टर प्रसाद वाळिंबे आणि नागपूरच्या डॉक्टर तृप्ती लांबट. आपण तिन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. नमस्कार, तिघांचंही अगदी मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीबद्दल जाणून घेऊया. माननीय अध्यक्ष डॉक्टर जिग्नेश तासवाला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आणि त्यांच्या टीमनं डोळ्यांच्या विविध सामान्य समस्यांबद्दल आणि उत्तम नेत्र आरोग्य ठेवण्यासाठी काळजी आणि उपचार याबद्दल सर्वांना माहिती देण्याकरता टीव्हीवर MOS नेत्र विशेष तज्ञ पाठवून लोकांच्या हितासाठी जनजागृती उपक्रम सुरू केलेला आहे. निरोगी आणि सर्वोत्कृष्ट दृष्टी डॉक्टर जिग्नेश तासवाला यांची यावर्षीची थीम आहे, त्यांच्या सदस्यांचं आणि जनतेचं सर्वांगीण कल्याण. आज जे पाहुणे आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत त्यातील पहिले आहेत डॉक्टर शिरीष थोरात. गेली 24 वर्ष अकोला या ठिकाणी ते नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर्व वयोगटातल्या मोतीबिंदूंसाठी फेको सर्जरी करणं आणि चष्मा नंबर कमी करण्याचे लॅसिक लेझर सर्जरी करणं या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम आहे. आदिवासी भागातल्या मुलांची नेत्र तपासणी आणि उपचार यामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. महाराष्ट्र आणि विदर्भ नेत्ररोग संघटनेमध्ये गेली अनेक वर्ष विविध पदांवर ते कार्यरत आहेत. आपले आजचे जे दुसरे पाहुणे डॉक्टर प्रसाद वाळिंबे हे MS DNB आणि FPO तज्ञ आहेत आणि त्यांचं शिक्षण विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी अमेरिका या ठिकाणी झालं आहे. तसंच त्यांची पदव्युत्तर फेलोशिप अरविंद नेत्र रुग्णालय मदुराई आणि विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी अमेरिका या ठिकाणी झाले. त्यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध आणि त्याचं सादरीकरण केलं आहे. तर नेत्ररोग क्षेत्रातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्टेप बाय स्टेप स्क्विंट सर्जरी हे नेत्रविषयक पदव्युत्तर पाठ्यपुस्तकांमध्ये तुरळेपणा आणि बाल नेत्ररोग संबंधित त्यांनी लिहिलेले धडे प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य रुग्णांसाठी पाहू आनंदे हे त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. सध्या ते पुण्यात दीनानाथ रुग्णालय आणि जहांगीर रुग्णालय या ठिकाणी वरिष्ठ बाल नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सहकारनगर या ठिकाणी त्यांचं स्वतःचं सुसज्ज असं नेत्र रुग्णालय. आपल्या आजच्या तिसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर तृप्ती लांबट. डॉक्टर तृप्ती या नागपूरच्या आहेत. लिटल एंजल सुपर स्पेशालिटी आय क्लिनिक नावाचं त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्या बाळ नेत्ररोग, तिरळेपणा, नेत्र मज्जातंतू आणि मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया अशा विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत. त्यांचं शिक्षण MBBS आणि डिप्लोमा हॉस्पिटल सायन हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी झाले. LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबाद इथून 2009 ते 2012च्या दरम्यान त्यांनी सुपर स्पेशालिटी केलं आहे. 2013 पासून त्या नागपूर इथं सेवा देत आहेत. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये पेपर, व्हिडिओ आणि इन्स्ट्रक्शन्स कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांचे नेत्ररोग निदान त्या करतात. या लहान मुलांचं कृत्रिम शस्त्रक्रिया आणि नेत्ररोग यावर त्या उपचारही करत असतात. त्या तिरळेपणा, मोतीबिंदू, त्यानंतर कार्नियांचे आजार आणि नेत्रमज्जातंतूचे निदानसुद्धा त्या करत असतात. आज आपण जो विषय घेतला आहे लहान मुलांमधील मोतीबिंदू आणि उपचार. लहान मुलांना विविध प्रकारचे मोतीबिंदू असतात. शिशूंना जन्मताच कधीकधी मोतीबिंदू असतो. यात लागणारी शस्त्रक्रिया आणि विविध उपचारांबद्दल आज आपल्यासोबत हे जे 3 मॉसचे सदस्य आहेत ते आपल्याला विस्तृतपणे माहिती सांगणार आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा तिघांचंही अगदी मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न माझा प्रसाद सरांसाठी आहे. सर, आपण जो आज विषय घेतला आहे मोतीबिंदूच्या रिलेट विषय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना सांगूया मोतीबिंदू म्हणजे नक्की काय? नमस्कार. मोतीबिंदू तुम्हाला माहिती असेल आपला डोळा आणि कॅमेरा या दोन्हीची रचना खूप सारखी असते. कॅमेऱ्यात जसं एक लेन्स असतं तसं आपल्या डोळ्यामध्ये पण लेन्स असते. तर नॉर्मली ही लेन्स किंवा नेत्रमणी किंवा डोळ्यातलं भिंग हे ट्रान्सपरंट किंवा क्लिअर असतं. तर काही कारणानुसार जर का ते भिंग अपारदर्शक झालं किंवा त्याचा काही भाग अपारदर्शक झाला तर त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. तो मोठ्या माणसांनाही होतो, लहान मुलांनाही होतो. म्हणजे काही लोकांचा असा समज असतो की बाहेरून डोळ्यात काहीतरी पडतं. तसं काही नाही. आपल्याच डोळ्यातली लेन्स जेव्हा ती अपारदर्शक होते त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो.
नक्की. सर साधारणतः तृप्ती मॅडम तुम्हाला हा प्रश्न आहे खरं तर. साधारणतः मोतीबिंदू म्हटलं की तो वृद्धावस्थेतल्या किंवा प्रौढ वयातला आजार अशा पद्धतीनं त्याकडे बघितलं जातं. पण लहान मुलांमध्ये सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो हे थोडंसं आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे किंवा तसं वाटतं. तर काय सांगता येईल यावर? लहान मुलांमध्ये जो मोतीबिंदू असतो तो जन्मताच पण असू शकतो किंवा तो काही महिन्यांनी पण येऊ शकतो किंवा त्यांना काही इजा झाली तर त्याच्यामुळे पण त्यांना येऊ शकतो. जर तुम्ही साधारणतः बघितलं तर लहान मुलांचे जे विजनचं डेव्हलपमेंट असतं किंवा विकास असतं ते सगळं 2 वर्षापर्यंत होतं त्यांचं. पण कधीकधी जेव्हा सूर्याचा प्रकाश रेटिनावर नाही पडत तर त्याच्यामुळे पण लहान मुलांना मोतीबिंदू होतो. आणि दुसरी, जेव्हा गर्भावस्थेत जेव्हा आई असते त्यावेळेस जर तिला इन्फेक्शन झालं किंवा तिला ताप आला किंवा मिसकॅरेज झालेला असेल आणि त्या दरम्यान जर 3 ते 4 महिन्यातच जर ती प्रेग्नंट झाली तर तिला व्हायरल इन्फेक्शन्स असू शकतात. मोस्ट कॉमन त्याच्यामध्ये जो असतो तो टॉक्सोप्लाझ्मा असतो, सायटोमेगालो व्हायरस असतो आणि रुबेला असतो. पण हे जेव्हा गोष्टी लहान मुलांमध्ये आपण बघतो त्यावेळेस त्याच्या व्यतिरिक्त मोतीबिंदूशिवाय शरीरातली बाकी पण अवयवाचा संपर्क येतो. त्याच्यामुळे कधीकधी त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांना ऐकायला थोडंसं प्रॉब्लेम असतो किंवा त्यांचे अजून बाकी हातपायांमध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर त्याला आम्ही कंजनायटल कॅटरॅक्ट म्हणून असं बोलतो. तर वेगवेगळे प्रकार असतात. दिवसाच्या 1 दिवसापासूनही आपल्याला कॅटरॅक्ट बघू शकतो जर माताला जर इन्फेक्शन झालं असेल पोटात असताना बाळ तेव्हा. दुसरी गोष्ट, जर बऱ्याच वेळेस मुलं खेळतात, भले ते पेन्सिलशी खेळतात किंवा बॅट बॉल, फुटबॉल जे काही आहे, चुकीने जर त्याच्यामुळे डोळ्याला इजा झाली तर त्याला आम्ही ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट बोलतो. तर त्या ट्रॉमॅटिक कॅटरॅक्टमुळे पण त्यांना मोतीबिंदू होऊ शकतो. दॅट्स ऑल. नक्की. डॉक्टर शिरीष आपल्याबरोबर ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मला तुम्हाला विचारायचं आहे की बालकांमध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचा आजार आपल्याला दिसतो मोतीबिंदूसारखा, त्याचा प्रभाव बालकांवरती कसा पडतो आणि जे पालक आहेत त्यांना याच्या संदर्भात काही प्रिकॉशन घेता येऊ शकते का, किंवा ओळखणं आपण जे म्हणतो तर ते ओळख कशी होणार की हे मोतीबिंदू आहे किंवा काय, त्याच्यासाठी काही वेगळं असतं का? निश्चितच फार महत्वाचा प्रश्न आहे. जसं आपण बोललात की बालकांमध्ये मोतीबिंदू हा थोडा आश्चर्यकारक वाटतो आपल्याला. बरोबर. आपण हे वेळीच लक्ष देऊन त्याचं लक्षण आपण लगेच त्याला फाइंड आउट करायला पाहिजे, त्याला लगेच ओळखायला पाहिजे. हे बघा, आपण याची पहिली लक्षणे बघूया. जेव्हा बाळ अगदी छोटं असतं, जसं काही दिवसांचं किंवा काही महिन्यांचं असतं, तेव्हा सगळ्यात जवळची व्यक्ती बाळाच्या, म्हणजे तुम्ही त्याचा गुरु म्हणा, डॉक्टर म्हणा, ही त्याची आई असते. बरोबर. आणि ह्या आईला तिच्या डोळ्यामध्ये, बालकाच्या डोळ्यामध्ये एक मध्यभागी जी काळी बाहुली असते त्या बाहुलीवरती पांढरा स्पॉट किंवा पांढरी टीक, ज्याला आपण मराठीत म्हणू, तर ती टीक ही प्रकर्षाने जाणवते आणि ह्या टीकीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. याच्या व्यतिरिक्त केव्हा केव्हा बाळा नजरेला नजर न भिडवणे किंवा थोडी बाळ मोठी झाल्यावरती अगदी टीव्ही घरातला ती जवळ जाऊन बघणे, शाळेमध्ये असताना अगदी ब्लॅकबोर्ड किंवा फळ्याच्या जवळ जाऊन बघणे, ह्या इतर काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्षणांमध्ये घेऊ शकतो. आणि हे जेव्हा लक्षणं बालकांमध्ये आढळले तेव्हा पालकांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्या लक्षणं म्हणजे बालकांची दृष्टी कमी असणं हे निश्चितच, आणि मोतीबिंदू हा ह्या लक्षणांपैकी एक असू शकतो. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीक आणि दैनंदिन व्यवहारामध्ये बालकांना कमी दिसणं हे लक्षण आपल्याला मुख्यत्वे जाणवतात. याचा जर परिणाम जर आपल्याला जर चर्चा करायची असेल तर आता जसं तृप्ती मॅडमनी सांगितलं की बाळ जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्या दृष्टीचा विकास हा वयाच्या 2 वर्षापर्यंत होत असतो. आणि ह्या वयात सगळ्यात महत्वाचं आहे की बाहेरील प्रकाश किरण हे आपल्या डोळ्याच्या नेत्रपटलावरती म्हणजे रेटिनावरती पडायला पाहिजे, म्हणजे त्याच्या पूर्ण डोळ्याचा आणि दृष्टीचा विकास हा होत असतो. परंतु जर बालकाला मोतीबिंदू झाला तर ह्या
येणाऱ्या प्रकाश किरणाला मध्येच आडकाठी येते आणि हा दृष्टीचा विकास खुंटण्याची फार भीती असते. म्हणून हा लगेच मोतीबिंदू ओळखता आला पाहिजे. जर ओळखता आला नाही आणि वय वर्ष 2 वर्ष जर ओलांडलं गेलं तर बाळाला कायमस्वरूपी डोळ्याला कमी दिसणं म्हणा किंवा त्याला फार होऊ शकतात. शाळेमध्ये जर बालकाला कमी दिसत असेल तर टीचरनी त्याला लगेच घरी सांगायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे पालकांनी जर एखाद्या बालकाने सांगितलं की मला दिसत नाही तर बरेचदा पालकाला असं वाटतं की याला काहीतरी चष्मा लावायचा आवड आहे म्हणून हा असं करतो म्हणून 2-2 वर्ष त्याचे डोळे चेक करत नाही. तर हे न करता तातडीने आपल्या नजीकच्या दवाखान्यात किंवा नेत्रलोक तज्ञांकडे जाऊन त्याची डोळे तपासणी करणं फार गरजेचं आहे. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती आपल्याला मिळते तीनही डॉक्टरांच्या माध्यमातून. खरं तर लहान मुलांमधला हा जो आजार आहे तो थोडासा गंभीर स्वरूपाचा जरी असला तरी सुद्धा त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याची माहिती घेणं खूप गरजेची गोष्ट असते. अनेक वेळेला आपल्याला या संदर्भात माहिती नसते म्हणा, आपण कुठे ते वाचत नाही म्हणा किंवा काय, आणि आपण मग आपल्याला असं वाटतं की आता काय करायचं, आपल्याला अडचण निर्माण होतात. पण असं न करता महाराष्ट्र ऑप्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी जी आहे ती याच्यावरती काम करते आणि हे मॉसचे जे डॉक्टर्स आहेत सगळे हे याच्यावरती काम करत आहेत. मला असं वाटतं की आत्ता जे स्क्रीनवरती नंबर चालले आहेत, तीनही डॉक्टरांचे नंबर सुरू आहेत. तुम्ही कोणालाही जरी फोन केला तरी याच्यामधल्या ज्या काही समस्या अडचणी असतील त्या निश्चितपणानं सोडवल्या जातील आणि तुम्हाला जे काही अपेक्षित यश आपण म्हणतो आपल्याला मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते मिळू शकतं. कारण डोळ्यासारखा एक नाजूक भाग आणि त्याच्यावरती होणारी ही जी शस्त्रक्रिया असते ती खूप काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं असतं आणि ती आता सहज शक्य आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमामुळे. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लहान मुलांच्या मोतीबिंदूंबद्दल आणि त्याच्या उपायांबद्दल आपण चर्चा करतोय आणि महाराष्ट्र म्हणजे मॉसचे जे सगळे डॉक्टर्स आहेत ते आपल्याशी चर्चा करतायत, आपल्याला मार्गदर्शन करतायत. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रसाद वाळिंबे आपल्यासाठी आहे. अनेक वेळेला असं होतं की निदान होतं, पण निदान केल्यानंतर तर लहान मुलं असतात त्यांचं सर्जरी कशी करायची, ऑपरेशन कसं करायचं हा प्रश्न पालकांना पडतो आणि ते घाबरून जातात. ती सर्जरी अत्यावश्यकच असते का, की औषधं किंवा चष्म्यासारखा उपाय आहे, या सगळ्यांनी याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं? फार चांगला प्रश्न विचारला, कारण प्रत्येक बालकाचं, मुलाचं किंवा मुलीच्या आईवडिलांचा प्रश्न हाच असतो. बरोबर. तर तुमचा जो दुसरा भाग आहे प्रश्नाचा त्याचं उत्तर आधी देतो की चष्मा किंवा कुठल्या ड्रॉपनी तो विरघळता येतो का, बरोबर, असं बेसिकली ते बऱ्याचदा विचारतात. तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्या डोळ्यातली जी लेन्स असते त्या लेन्स जी नॉर्मली क्लिअर किंवा पारदर्शक असते त्याचं कॉम्पोजिशन जर बघितलं तर त्याच्यात प्रथिनं किंवा प्रोटीन्स आणि काही न्यूक्लिक ॲसिड याचं रासायनिक मिश्रण असतं आणि पाणी. बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे अंड्यातही प्रोटीन्स असतात. अंड पण अंड्याचा बाहेरचा भाग क्लिअर असतो, ते जेव्हा आपण उकडतो ते पांढरं होऊन जातं. बरोबर. तर ते पांढरं झालेलं अंड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, काहीतरी त्याच्यावर ओता, ते पांढऱ्याचं परत क्लिअर होत नाही. तसं आपले एकदा अपारदर्शक झालेले प्रोटीन्सचे जे फायबर्स असतात ते कुठल्याही औषधांनी विरघळवता येत नाही किंवा कुठल्या उपायांनी त्याला परत क्लिअर करता येत नाही. त्यामुळे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ॲब्सोल्युटली नाही असं आहे. तर कुठल्याही ड्रॉप्सनी म्हणा किंवा कुठल्याही एक्सरसाइजनी म्हणा जो मोतीबिंदू झाला असता, लहान मुलांचा असो नाही तर मोठ्या माणसांचा असो, तर आजपर्यंत तरी जगात असं कुठलंही औषध नाही. इनफॅक्ट इंटरेस्टिंगली बरेचशी काही औषधं ट्राय केलेली आहेत, त्याच्यावर बरीचशी संशोधनं झालीत, लाईक लॅनेस्ट्रॉल आहेत, कंपाऊंड 29 आहे. बरोबर. तर त्याच्या फारशा खोलात न जाता त्याचा इन्फरन्स किंवा निष्कर्ष हा निघाला की कुठल्याही औषधांनी कुठल्याही ड्रॉप्सनी मोतीबिंदू विरघळता येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया हाच त्याचा पर्याय आहे. नक्की. डॉक्टर तृप्ती, मला असं विचारायचं आहे की अनेक वेळेला असं आपण पाहतो की अगदी जी 1-2 महिन्यांची बाळं आहेत अशांना पण मोतीबिंदू होतो. मग ही जी शस्त्रक्रिया सर म्हणतात की करणं आवश्यक असतं, तर ही एवढ्या लहान वयातल्या बाळांवर सुद्धा आपण करू शकतो का, काय सांगता येईल, केव्हा केली पाहिजे खरं तर ही शस्त्रक्रिया? ओके, फार बरोबर प्रश्न आहे हा. खरं म्हणजे जेव्हा लहान मुलांना जे 1 महिन्याच्या आत असतात किंवा 4 हफ्त्याच्या आत असतात, हो, त्या मुलांमध्ये जेव्हा मोतीबिंदू तो आढळतो तो माताला गर्भावस्थेत काही इन्फेक्शन झाल्यामुळे असतो. अशा वेळेस हा जो मोतीबिंदू असतो तर तत्कालच काढणे आवश्यक असतो, पण त्याचे बरेच काही गोष्टी आपल्याला विचार करायला लागतात. पहिले म्हणजे
बाळाचं वजन कमीत कमी 3 किलोवर जास्त हवं सर्जरीसाठी. आम्ही लगेच एका हफ्त्यात सर्जरी नाही करत. साधारणतः आम्ही 4 हफ्ते ते 6 हफ्ते हा टाईम देतो आणि जर बाळाला पूर्ण चेकअप करतो आम्ही. कुठल्या कुठल्या त्याच्या सिस्टीम्स इन्व्हॉल्ड आहे ते सगळं बघायला लागतं. कानाच्या तपासपासून, हृदयाच्या तपासपासून, सोनोग्राफीपासून सगळ्या गोष्टी बघून बाळाला फिटनेस घ्यायला लागतो. जर आम्हाला आढळतं की बाळाला काही प्रॉब्लेम आहे तर ते अगोदर त्या विशेषज्ञपासून आम्ही फिटनेस घेतो आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करतो. मी बरेच लहान मुलांमध्ये जे 3 हफ्त्याचे किंवा 4 हफ्त्याचे बेबीज असतात किंवा 6 हफ्त्याचे असतात आत्तापर्यंत केले आहे. पण ते जे काही पेशंट्स असतात ते खूप चॅलेंज असतं. जर त्यांना हार्ट डिसीज असेल तर मला त्याच्यासाठी एक ICU बॅकअप असणं इम्पॉर्टंट असते. मला एक सपोर्टेड टीम लागते, एक चांगला ॲनेस्थेटिस्ट लागतो, एक चांगलं पिडियाट्रिक हॉस्पिटलचं बॅकअप लागतं. या सगळ्या गोष्टी असल्या तर ऑपरेशनचं जे सक्सेस असतं तो प्रमाण जास्त चांगला असतो आणि जे रिझल्ट्स त्याचे 4 ते 6 हफ्त्यात येतात बाळांमध्ये ते चांगले असतात आणि त्यांचे नजरची डेव्हलपमेंट करायला आम्हाला व्हिज्युअल रिहॅबिलिटेशन जी गोष्ट आम्ही बोलतो ते करायला थोडंसं सोपं जातं. आणि या स्टेजमध्ये आम्ही शक्यतो लेन्स आम्ही टाकत नाही. पण आत्ता बऱ्याचशा रिसर्च झालेला आहे. जेव्हा आम्ही 1 महिन्याच्या बाळामध्ये पण लेन्स टाकतो जर त्याचं कॉर्नियाचं डायमीटर 10.5च्या वरती असेल तर आम्ही लेन्स टाकतो. जर 10 mm कॉर्निया असेल तर आम्ही त्याच्यात लेन्स टाकत नाही. 2 वर्षानंतर परत रिअसेस करतो आणि बच्चूला वारंवार बघणं फार महत्त्वाचं असतं. नक्की. डॉक्टर शिरीष, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आत्ता जसं मॅडम म्हणाला की हे ऑपरेशन्स असतात. आता या ऑपरेशन्समध्ये आणखीन काही वेगवेगळे प्रकार वगैरे असं काही असतं का, हे एक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या माणसांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ते ऑपरेशन आणि लहान मुलांची ही जी ऑपरेशन्स आहेत ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, ते तसंच आहे, साम्य आहे? निश्चितच. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. जसं तृप्ती मॅडमनी म्हटलं की मोतीबिंदूला सर्जरीशिवाय पर्याय नाही. बरोबर. हे बघा, मोतीबिंदू इज अ नॅचरल लेन्स. हा नैसर्गिक एक भिंग आहे. तो लेन्स आहे डोळ्यामध्ये जो देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि जेव्हा आपण हा लेन्स काढतो म्हणजे मोतीबिंदू काढून तर त्याला काहीतरी सबस्टिट्यूट, त्याला काहीतरी पर्याय द्यावा लागेल डोळ्यामध्ये. म्हणून ही नैसर्गिक लेन्स काढून कृत्रिम भिंगारोपण करणे, ज्याला आपण इंट्राऑक्युलर लेन्स इम्प्लांटेशन म्हणतो, ही गोष्ट सर्वात महत्वाची आणि चांगली असते. म्हणजे मोतीबिंदू काढून तिथे लेन्स इम्प्लांट करायचं, म्हणजे कृत्रिम भिंगारोपण करायचं. परंतु बाळ अगदी फार छोटं असेल, 8-9 महिन्याचं असेल किंवा एखाद्या बाळाची डोळ्याची वाढ तेवढी झालेली नसेल तर ते कृत्रिम भिंगारोपण आपल्याला तिथे शक्य होत नाही. कारण ती वाढ तेवढ्याच ती लेन्सला मावण्यात एवढी झालेलीच नसते. म्हणून अशा ठिकाणी बाळाचा मोतीबिंदू काढून एक त्याचा विशिष्ट पापुद्रा, एक डोळ्याचा मोतीबिंदूचा पापुद्रा शिल्लक ठेवून भविष्यात कृत्रिम भिंगारोपण करावं अशी तिथे प्रयोजन केलेलं असतं. आता म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर आपल्याला मोतीबिंदू काढायचा हे एक ऑपरेशन, लेन्स टाकणे, आणि समजा लेन्स टाकता आला नाही तर लेन्सचं काम करण्याकरता आपल्याला कृत्रिम चष्मा लावणे किंवा कॉन्टॅक्ट लेन्स देणे असे डोबल मानेने त्याचे प्रकार आहेत. जर लेन्स टाकता आलं तर फार उत्तम, नाहीतर कॉन्टॅक्ट लेन्स लावा किंवा जाड भिंगाचा चष्मा. आता ही जी शस्त्रक्रिया आहे बाळांची ही निश्चितच चॅलेंजिंग आहे मोठ्या माणसांपेक्षा. आधीच आपला डोळा नाजूक, बरोबर, त्यातही बाळांचे डोळे छोटे, आणि मुख्य म्हणजे बाळांच्या डोळ्यांची लवचिकता ही खूप जास्त असते. त्यांचे डोळ्यांचे अवयव हाताळताना निश्चितच तुम्हाला एक खूप अनुभव आणि स्किल लागतो. आता मोठ्या माणसांमध्ये डोळ्याची वाढ ही पूर्ण झालेली असते, त्यामुळे आपण त्यांच्यावरती कायमस्वरूपी निर्णय घेऊ शकतो. परंतु बाळांचे डोळे हे डायनॅमिक असतात, ते वाढणारे असतात. त्यामुळे ह्या बाळांचं आजचं वय 1 वर्ष, याचे डोळे 10 वर्षानंतर कसं बिहेव करतील याचा काहीतरी अंदाज बांधून काहीतरी फॉर्म्युला यूज करून तिथे लेन्स टाकला जाते. ही आणखी जिकरीची प्रक्रिया आहे. म्हणजे शस्त्रक्रिया करणे हा एक भाग, परंतु शस्त्रक्रिया करताना
करणाऱ्या उपाययोजना, जेणेकरून बाळाच्या भविष्यातली वाढ लक्षात घेऊन काय उपाय करावेत की जेणेकरून त्याला इन फ्युचर म्हणजे मोठा झाल्यावरती सुद्धा काही त्रास होणार नाही, याचे ठोक ताळे बांधणे किंवा गणित काढणे हे सुद्धा एक तेवढं जिकरीचं असतं. नक्की. खरं तर खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, पालकांच्या दृष्टिकोनातून विशेष करून. पण वेळेचं बंधन आहे, आपल्याला ते पाळलं पाहिजे. मी अगदी जाता जाता काही वेळ माझ्याकडे आहे, डॉक्टर तृप्ती, डॉक्टर प्रसाद, तुम्हाला दोघांनाही विचारेन की जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल साम टी व्हीच्या माध्यमातून, आणि हा जो कार्यक्रम बघतायत लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला भाग आहे, काय सांगता येईल? कॅन आय टेक दॅट? ज्या ॲक्च्युली लहान मुलांबाबत आपण जेव्हा बघतो तेव्हा कॅच देम यंग ही फ्रेज आपण नेहमी वापरतो. आता हे जे वाक्य आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी असेल, शाळेसाठी असेल, इवन कुठल्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, त्यांच्यासाठी कॅच देम यंग ही फ्रेज आपण अवलंबतो. बरोबर. पण मोतीबिंदूचं ऑपरेशन किंवा मोतीबिंदू जेव्हा त्यांना होतो तेव्हाही कॅच देम यंग हे अत्यंत चपखलपणे लागू पडतं. कारण माझ्या दृष्टीने वेळेत निदान करणं, योग्य ती शस्त्रक्रिया करणं आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे सुयोग्य असा पुढचा फॉलोअप ठेवणे की जेणेकरून नंतर त्यांचं डोळ्याचा दाब बरोबर आहे की नाही, किंवा त्यांच्या मोतीबिंदूमुळे झालेला त्यांचा आळशी डोळा त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होते की नाही हे पण बघणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे शस्त्रक्रिया हा माझ्या मते फक्त एक पार्ट झाला. खरी ट्रीटमेंट ती त्याच्यानंतर सुरू होते. त्यांचा चष्म्याचा नंबर योग्य तो दिला गेलेला आहे की नाही, की जेणेकरून जे अंधत्वाचं, लहान मुलांमधल्या अंधत्वाचं जे कारण आहे त्या जवळजवळ 10 ते 15% हे कॅटरॅक्टशी रिलेटेड आहे. बरोबर. तर त्यामुळे पुढचा फॉलोअप हाही तेवढाच इम्पॉर्टंट असतो. तर माझ्या दृष्टीने योग्य आणि वेळेत निदान, योग्य शस्त्रक्रिया आणि सुयोग्य फॉलोअप ही त्रिसूत्री जर आपण अवलंबली तर लहान मुलांमध्ये येणारं अंधत्व कॅटरॅक्टमुळे ते आपण निश्चितच टाळू शकतो. डॉक्टर तृप्ती, तुम्ही काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे की जर आपण कॅटरॅक्ट केलं तिथे आपलं काम संपलं नाही आहे. तिथून आपलं एक मोठं काम सुरू होतं आहे, त्याला अंधत्वापासून वाचवणं, जसं प्रसाद सरांनी सांगितलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा नजरेचा पूर्णपणे विकास करणे, तो विकास वेळोवेळी खरं म्हणजे कसं असतं, मोठ्यांमध्ये आपण 6 हफ्त्यांनंतर चष्मा देतो, पण ह्या लहान मुलांना मला 10 ते 15 दिवसात चष्मा देणं फार आवश्यक असतं. आता प्रत्येकजण म्हणणार की अरे हा बच्चू 1 महिन्याचा आहे, हा चष्मा कसा घालेल? नाही, आम्ही देतो, मी देते चष्मा, त्यांनी बरंच काही फरक पडतो. नक्कीच. आणि जर आपण लेन्स नाही टाकला असणार तर मी कॉन्टॅक्ट लेन्स देते. कॉन्टॅक्ट लेन्स जर बाळाला वापरायचा नसेल तर एक जाड भिंगाचा चष्मा लागतो, पण त्याची जी नजरची डेव्हलपमेंट होते त्यांनी त्याला बरंच पुढे, जसं प्रसाद सरांनी सांगितलं आहे की सुयोग्य ट्रीटमेंट देणं आणि विकास नजरचं करणं ते महत्त्वाचं असतं. लेझी आय जे आपण म्हणतो किंवा अम्ब्लायोपिया, हे गोष्ट आम्हाला त्याची डेव्हलपमेंट करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं खूप अत्यावश्यक असते. तर जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो तर ते 15 दिवस, 7 दिवसांनी आम्ही टाके काढतो. मोठ्यांची आम्ही 6 हफ्त्यांनी काढतो, पण लहान मुलांचं जसं शिरीष सरांनी पण सांगितलं लवचिक असतं, हिलिंग कपॅसिटी खूप लवकर असते. तर यांच्यामध्ये आम्हाला 7 दिवसात त्यांचे टाके काढायला लागतात, 15 दिवसांनी चष्मा द्यायला लागतो, परत 1 महिन्यानी बघायला लागतो, त्यांचं दाब म्हणजे प्रेशर, त्याच्यानंतर चष्मा, आणि तो चष्मा सतत बदलत राहणार आहे, तो सेम नाही राहणार आहे, सारखा नाही राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी तिरळेपणा पण येतो, तो तिरळेपणाला पण आम्हाला टॅकल करायला लागतो, बऱ्याच गोष्टींचा फॉलोअप ठेवायला लागतो. तेच आहे. नक्कीच. खूप छान अशी माहिती या तिघांकडून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे. अजून एक मला माहिती आहे की खूप शंका, समस्या, तुम्हाला प्रश्न पडत असतील की आता हे कसं ते कसं, तर तुम्ही निश्चितपणानं आता स्क्रीनवरती 3ही डॉक्टरांचे नंबर सुरू आहेत, त्यांना कोणालाही तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, प्रश्न आहेत, तुम्ही त्याची उत्तरं घेऊ शकता. तुम्हा तिघांचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आलात, वेळ दिलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टी व्ही.